आणि विनंती असणारे जे मागे प्रेक्षक उभे आहेत गोलच्या त्या गोलच्या इथे जे लेफ्टला प्रेक्षक उभे आहेत ना, कृपया इकडे यायचंय, थोडंसं या साईडला यायचंय सर. विनंती असणार आहे. तिथे जर आपल्याकडून प्रतिनिधी गेले तर खूप बरं होईल सर. आपल्या प्रतिनिधींना सांगायचं तिथून तिथले प्रेक्षक थोडंसं इकडे यायचंय. तो Rep sir, half time. Yes. First half. After first half, score line is 0-0. Sir, I think we need to go in. But check. Hello, hello, hello. Hello, both the teams. Get in.
येस, चला जे उजव्या बाजूला प्रेक्षक उभे आहेत कृपया आत नाही यायचं सर, थोडंसं लाईनच्या मागे उभं राहायचंय. येस प्लीज. नम्रतेची कळकळीची विनंती आहे. बघा ही स्पर्धा आपल्याला अगदी खेळभावनेने पार पाडायची आहे. येस, आम्ही सर्वच बाबी की आपल्याला कोणत्याही प्रकारे इथे खेळ भावनेने आलायत आपण आणि सर्वांनाच उत्साह आहे हा फुटबॉलचा खेळ पाहण्यासाठी, ही स्पर्धा पाहण्यासाठी. परंतु विनंती असणार आहे थोडंसं मागे उभं राहायचं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. थोडंसं मागे उभं राहायचं. प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं मागे उभं राहायचं आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आणि जे वयस्कर प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपली स्वतःची सुद्धा तितकीच काळजी घ्यायची आहे. थोडंसं लांबून या सामन्याचा आनंद घेतला तरी चालणार आहे, कारण मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार मैदान थोडंसं छोटं आहे आणि त्यामुळे बॉल लागण्याची शक्यता आहे. आपल्याला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपण कृपया स्वतःची सुद्धा तितकीच काळजी घ्यायची आहे वयस्कर प्रेक्षकांसाठी. दरम्यान अजूनपर्यंत गोल स्कोर झाला नाहीये निष्ठा कप 2026 मध्ये. इथे चान्स होता परंतु स्ट्रायकर कडून चूक झाली. इथे 10 मिनिटाचे 2 हाफ असणार आहेत. 20 मिनिटाची पूर्ण मॅच असणार आहे. तर चला यापुढे होणारी मॅच अननोन FC वर्सेस CFC. बोथ द टीम्स बी रेडी. आपली मॅच लगेच सुरू करण्यात येईल, कोणताही ब्रेक नसणार आहे, लक्षात घ्या. आणि चला दोन्ही टीम्सला जर्सी देण्यात आलेल्या आहेत, तर जर्सी घालून तयार राहायचं CFC आणि अननोन FC. आतापर्यंत 3 चान्स मिस झालेत संपूर्ण मॅच मध्ये. जर आपण पाहिलं ललित FC आणि उसा दोन्ही टीम्स कडून 3 चान्स आतापर्यंत मिस झालेले आहेत. मैदानात थोडेसे वॉर्मअप्स आपल्याला पाहायला मिळत आहेत अननोन FC आणि CFC कडून. चांगली गोष्ट आहे. यू शुड हॅव टू वॉर्म अप बिफोर युअर मॅच. दोन टीम रेडी राहा. येस,
Both the teams be ready for your next match. Next match is going to be Unknown FC versus CFC. Unknown FC versus Chheda FC. CFC. Yes, Chheda Boys or Chheda FC. Nishta Cup 2026 is here to give you a good platform for football. Give that exposure, give that exposure to the each and individual player. विनंती असणार आहे उजव्या बाजूच्या प्रेक्षकांना कृपया थोडंसं मागे उभं राहायचंय. रेफ सर ऑन युअर लेफ्ट साइड सर. प्रेक्षकांना विनंती असणार आहे कृपया मागे राहायचंय. That was a missed opportunity. Poor missed opportunity. Yes, विनंती आहे राईट साइडचे प्रेक्षक प्लीज मागे व्हायचंय. उजव्या बाजूचे जे प्रेक्षक आहेत कृपया सर प्लीज इट्स आवर हंबल रिक्वेस्ट फ्रॉम आवर साइड. प्लीज मेंटेन अ सेफ डिस्टन्स फ्रॉम ग्राउंड. You'll get hit by a ball, sir. Please. Yes, yes. Thank you so much, sir. Thank you. Yes. धन्यवाद. मनापासून आभार आहेत तुमचे. थँक्यू सर. आतापर्यंत झालेल्या मिस्ड अपॉर्च्युनिटीज या मिस्ड अपॉर्च्युनिटीला कन्वर्ट करावं लागेल. कन्व्हर्जन दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. जर या मॅच मध्ये जिंकायचं आहे पेनल्टी पर्यंत दोन्ही टीम्सला ही मॅच न्यायची नाहीये. त्यामुळे किती एक्स्ट्रा टाइम दिला जाणार आहे रेफ कडून याकडे सुद्धा पाहायचंय. येस, नो एक्स्ट्रा टाइम. There is no extra time. We'll directly move forward to the penalties. दोन्ही टीम्सला नको असणार आहेत पेनल्टीज. कोण गोल स्कोर करणार? निष्ठा कपचा पहिला स्ट्रायकर कोण करणार? गोल स्कोरिंग स्ट्रायकर याकडे पाहायचं आपल्याला. मध्ये बॉल आहे. एक येलो कार्ड आतापर्यंत देण्यात आलेला आहे रेफ कडून. आउटसाइड चान्स बनवले जात आहेत दोन्ही टीम्स कडून. परंतु ललित एफसीने जर सेकंड हाफ मध्ये पाहिले तर जास्त चान्स आतापर्यंत क्रिएट केले आहेत. पुन्हा एकदा बॉल मिळाला भुसा एफसीला. भुसा एफसी सुद्धा तितक्यात जास्त डॉमिनेशन या मॅच मध्ये खेळते. बाहेर गेला यावेळेला बॉल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. नक्कीच मॅच गोज इन पेनल्टीज. पेनल्टी मध्ये गेला हा सामना. कोणता संघ आता विजयी ठरणार याकडे आपल्याला पाहायचंय.
तर चला तयार राहायचं. अमीन FC आणि छेडा FC, अमीन FC आणि CFC दोन्ही टीम्स तयार राहायचंय. छेडा बॉयज बी रेडी.